मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण एस्केप मेकॅनिझम ऑफ अ ट्यूमर फ्रॉम द होस्ट डिफेन्स, जी काही होस्टची जी डिफेन्स असते किंवा इम्युन सिस्टीम असते त्याच्यापासून हा जो ट्यूमर जो काय आहे, ट्यूमर सेल असतात ते कसं काय स्वतःचा वाचव करतात आणि पूर्णपणे त्याचं जे ग्रोथ वगैरे आहे ते कशी ते पूर्णपणे फैलावतात किंवा त्याची ग्रोथ ही वाढवतात. आणि हे जे पूर्ण ही जी प्रोसेस आहे ती होस्ट डिफेन्सला पूर्णपणे इनॲक्टिव्ह केलं जातं. म्हणजे जे काही इम्युन सिस्टम असेल किंवा टी सेल असतील त्याला पूर्णपणे इनॲक्टिव्ह केलं जातं, जेणेकरून जे काही ट्यूमरला एक फेवर मिळेल, एक कंडिशन मिळेल, जेणेकरून तो ओव्हर ग्रोथ व्हायला मदत होईल. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि त्याची लिंक जी काय आहे टेलिग्राम चॅनलची ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तुम्ही ते नोट्स प्रिफर करू शकता. तर चला तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करूयात. पहिल्यांदी काय करतात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे काही ट्यूमर सेल असतात ते सगळ्यात जो MSC मॉलिक्यूल असतात त्याला डाऊन रेग्युलेट करण्याचं काम करतात. म्हणजे पहिल्यांदा MSC मॉलिक्यूल काय ते आपण आता डिस्कस करूया. MSC मॉलिक्यूल असे मॉलिक्यूल असतात त्याला मेजर हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स किंवा मॉलिक्यूल म्हटलं जातं. हे काय करतात, त्याच्या सरफेसवरती काही प्रोटीन्स असतात, जे काही सरफेसची सेल सरफेस असते त्याच्यावर प्रोटीन वगैरे असतात आणि प्रोटीनलाच काही इंट्रासेल्युलर प्रोटीन किंवा जे काही इम्युन सिस्टमसोबत कनेक्ट असलेले जे काही स्मॉल पार्ट असतात ते कनेक्ट असतात. आणि हे जे काही MSC मॉलिक्यूल असतात त्याच्यावरती जर एखादा सेल सरफेसवरती एखादा जर अँटीजन किंवा एखादा दुसरा सेल जर अटॅक करत असेल तर ते डायरेक्ट रिकग्नाइज करून इम्युनो सिस्टीमला सिग्नल पास करतात, जेणेकरून की सेल सरफेसवरती एखादा जो काही अँटीजन वगैरे आहे तो अटॅक करतो किंवा अटॅच झालेला आहे. मग त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इम्युनो रिस्पॉन्स टी सेल वगैरे ॲक्टिव्ह करून त्याला डिस्ट्रॉय करा. ही झाली पूर्ण प्रोसेस MSC मॉलिक्यूलची म्हणजे. आणि पण ज्या वेळेस काय होतं, हे जे टी सेल काय असतात ते रिकग्नाइज करतात जे काही ॲबनॉर्मल सेल वगैरे असतील किंवा जे काही ट्यूमरच्या काही सेल्स वगैरे असतील त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करतात. म्हणजे ही जी सगळी प्रोसेस चालते ती MSC मॉलिक्यूल थ्रू चालते, जेणेकरून तो सिग्नलिंग पाथवे जनरेट करतो आणि इम्युन सिस्टमला पूर्णपणे कळतं की ही जी सेल आहे ती ॲबनॉर्मल आहे आणि ही ट्यूमर सेल आहे किंवा अँटीजन आहे. तर मग ट्यूमर काय करतो, हे जे काही MSC मॉलिक्यूल असतील त्याला डाऊन रेग्युलेट करून टाकतो. म्हणजे त्याचं तिथं रेग्युलेशन करून आणतो, त्याची प्रोसेस वगैरे आहे ती इनॲक्टिव्ह करून टाकतो, जेणेकरून टी सेलला समजतच नाही की कोणती ॲबनॉर्मल सेल आहे आणि कोणत्या सेलच्या अगेन्स्ट हा इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट झाला आहे. कारण की मी मगाशीच सांगितलं की जे काही MSC मॉलिक्यूल असतील एक सिग्नलिंग पाथवे रन करतात, जेणेकरून इम्युनो सिस्टमला कळतं की ही जी सेल आहे ती ॲबनॉर्मल आहे. पण ज्या वेळेस MSC मॉलिक्यूलच जर काम करत नसेल तर मग टी सेलचं प्रोडक्शन होत आहे. कारण की तो सेल आहे तो येतो आहे, तर इम्युनो सिस्टमला समजतं आहे की ॲबनॉर्मल सेल ह्या सेल जे काही सरफेसवरती आलेले आहेत. पण कोणत्या सेलच्या अगेन्स्ट हा इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करायचा आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट कोणती सेल ही ॲबनॉर्मल सेल आहे, कोणती सेल ही स्वतःची सेल आहे, ती त्याला रिकग्नाइज होणार नाही आणि टी सेल हे पूर्णपणे इन्व्हिजिबल होऊन जाईल. हे पूर्णपणे काय केलं जातं, मग ट्यूमरला ज्यावेळेस पूर्णपणे ग्रोथ व्हायचा असेल किंवा त्याला एस्केप करायचा असेल सगळ्या मॅकॅनिझमला, तो काय करतो, पहिल्यांदा MSC मॉलिक्यूलला डाऊन रेग्युलेट करतो. हे झालं MSC मॉलिक्यूलचं डाऊन रेग्युलेशन. तर दुसरं आहे लॉस ऑफ ट्यूमर अँटीजन. Tumor antigen are the molecule on the surface of a tumor cell that can be recognized by the immune system. आणि जे काही ट्यूमर सेल असते किंवा प्रत्येक सेलवरती आपल्याला माहिती आहे की एखादा अँटीजन असतो, जेणेकरून जे काही दुसरे मॉलिक्यूल असतील तो त्याला रिकग्नाइज करता येईल जर ते अटॅच झाला असेल. तसंच ट्यूमर सेलवरती सुद्धा अँटीजन असतात, जेणेकरून हे जे काही ट्यूमर सेल असतात ते त्याच्यामुळे अँटीजन असल्यामुळे इम्युनो सिस्टम त्याला इझिली रिकग्नाइज करतं. पण ज्यावेळेस काय करतं, ट्यूमर सेल काय करतात, यात म्युटेशन घडवून आणतात आणि जे काही अँटीजन हे जे काही त्याची प्रॉपर्टी आहे ती पूर्णपणे लॉस करून टाकतं. आणि जेणेकरून जे काही इम्युनो सेलला समजणारच नाही की जे काही ही जी ट्यूमर सेल आहे. कारण की ज्यावेळेस अँटीजनचं इंटरॅक्शन होणार नाही इम्युनो सिस्टीमच्या टी सेलच्या सेल रिसेप्टरचं आणि ट्यूमरच्या अँटीजनचं, ज्या वेळेसच इंटरॅक्शन होईल त्यावेळेसच सिग्नल हा पास होईल. जोपर्यंत ट्यूमर अँटीजनवरती अँटीजनच नसेल ट्यूमर सेलवरती, त्यामुळे ते पूर्णपणे रिकग्नाइज होणार नाही आणि हे जे काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो जनरेट होऊ नये, तो त्या स्पेसिफिक ट्यूमर सेलला
किल करण्यासाठी किंवा त्याला पूर्णपणे त्याचा नाश करण्यासाठी वापरला जाणार नाही. तर हे मग याच्यामध्ये दुसरी जी काही प्रॉपर्टी आहे जेणेकरून हा जो काही ट्यूमर आहे याच्या पूर्णपणे प्रोसेसमधून डायरेक्टली एस्केप करून टाकतो. ती दुसरी प्रोसेस आहे ट्यूमर अँटीजन. म्हणजे याच्यामध्ये तो स्वतःच्याच जे काही अँटीजन असतील त्याला पूर्णपणे लॉस करून टाकतो, म्हणजे त्याला तोडून टाकतो आणि तसंच त्याच्यामध्ये म्युटेशन घडून आणतो, जेणेकरून तो अँटीजन फ्री ट्यूमर एक तयार होतो. आणि ते जे काही अँटीजन फ्री ट्यूमर आहे ते इम्युनोसेलला जे काही टी सेल असतील त्या रिकॉग्नाइजच होत नाही. तर हे झालं दुसरं मेकॅनिझम. आता आहे तिसरं मेकॅनिझम. तिसऱ्या मेकॅनिझममध्ये जे काही इम्युनो चेक पॉईंट असतात वेगवेगळे त्याच्यावरती डायरेक्ट इनिबिशन किंवा डाऊन रेग्युलेशन करण्याचं काम हा जो काही ट्यूमर आहे तो करतो. ते आपण आता पाहूयात. इम्युनो चेक पॉईंट आर द मॉलिक्यूल दॅट नॉर्मली पुट द ब्रेक्स ऑन द इम्युनो सिस्टीम टू प्रिव्हेंट द ऑटो इम्युनो डिसीज. आणि मेन फंक्शन काय आहे इम्युनो चेक पॉईंटचं, ते काय करतात त्याच्यावरती असे काही मॉलिक्यूल असतात ते काय करतात, ज्या वेळेस एखादा इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट झालेला आहे, जेवढ्या प्रमाणामध्ये गरज आहे इम्युनो रिस्पॉन्सची तेवढ्या प्रमाणातच इम्युनो सिस्टीमला इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करू द्यायचा. आणि ज्यावेळेस पूर्णपणे त्याचं गरज संपली तर मग त्याला त्याच्यावरती जे काही इम्युनो सिस्टीमचा काही इम्युनो रिस्पॉन्स आहे त्याला पूर्णपणे ब्रेक करायचं. आणि त्याच्यामुळे जे काही ऑटोइम्युन डिसीज आहे त्याच्यामुळे आपण प्रिव्हेंटही करू शकतो इम्युनो चेक पॉईंटद्वारे. तर मग ट्यूमर काय करतो, हे जे काही चेक पॉईंट्स असतील त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतो आणि हे जे काही चेक पॉईंट असेल त्याला लिगँडसोबत एक्सप्रेस करतो, जेणेकरून जे काही चेक पॉईंट आहे ते लिगँडसोबत बाइंड होतात आणि नंतर मग हे जे काही लिगँड असतील मग ते रिसेप्टर टी सेलला बाइंड होतात आणि जेणेकरून ही जी काही सगळी प्रोसेस आहे ती इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होऊन जाते. कारण की इम्युनो चेक पॉईंट हा ज्या वेळेस काय करतो इम्युनो रिस्पॉन्सला स्टॉप करण्याचं काम करतो, पण हे जे काही कंटिन्युअसली त्याच्यावरती काय करतो ट्यूमर काय करतो, एक लिगँड बाइंड करून देतो आणि इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट करायला चालू करून देतो. आणि त्याच्यामुळे जे काही टी सेल असतील त्या लिगँडवरतीच पूर्ण फोकस करतात आणि त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी काम करतात. आणि हा जो काही ट्यूमर आहे तो काय करतो स्वतःचं ग्रोथ ही चालू ठेवतो. आणि त्यामुळे काय होतं, लिगँड जर त्याच्यावरती बाइंड झाला इम्युनो चेक पॉईंट रिसेप्टरवरती तर मग ही जी काही प्रोसेस आहे इम्युनो चेक पॉईंटची ती इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये चालली जाते. त्याच्यानंतर अजून चौथी जी काही मेन स्टेप आहे रिक्रुटमेंट ऑफ द इम्युनो सप्रेसिव्ह सेल. याच्यामध्ये काय केलं होतं, ट्यूमर हा काय करतो इम्युनो सप्रेसिव्ह सेल जे काय असतील त्याला रिक्रुटमेंट करतो. त्याच्यामध्ये जे काही ट्रेक सेल असतील किंवा मायलॉइड डिराइव्हड सप्रेसर सेल असतील याला रिक्रूट करतो, जेणेकरून त्याचं जे काही एन्व्हायरमेंटल वगैरे असेल त्याला एन्व्हायरमेंटल जे काही कंडिशन पाहिजे ते पूर्णपणे जनरेट करण्यासाठी या सेलला तो रिक्रुटमेंट करतो. आणि ह्या सेल काय करतात इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस करतात आणि सप्रेस केल्यामुळे जो काही ट्यूमर आहे तो इझिली अनचेकेबल किंवा अनग्रोथ त्याची जी काही स्टॉप आहे ती होत नाही आणि तो पूर्णपणे कंटिन्युअसली त्याचं ग्रोथ ही होत असते. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ अ इम्युनो सप्रेसिव्ह फॅक्टर, आणि तो काय करतो वेगवेगळे व्हरायटीज ऑफ द इम्युनो सप्रेसिव्ह फॅक्टरसुद्धा त्यालासुद्धा प्रोडक्शन करण्याचं काम करतो. याच्यामध्ये सायटोकाईन आहे, किमोकाईन्स आहे. याला काय करतो इम्युनो रिस्पॉन्सच्या अगेन्स्ट जे काही फॅक्टर वगैरे आहे ते वापरतो आणि स्वतःची ही ग्रोथ कंटिन्युअसली चालू ठेवतो. आणि जर आपण एस्केप मेकॅनिझम आहे ट्यूमरचं त्याचा पूर्णपणे जर स्टडी वगैरे जर केला तर त्याच्यामुळे आपण जे काही न्यू कॅन्सर थेरपीज वगैरे आहे ते आपण डिस्कस करू शकतो किंवा डिराईव्ह करू शकतो किंवा त्याचं इन्व्हेन्शन वगैरे आपण करू शकतो. तसंच म्हणजे याच्यामुळे इम्युनो सिस्टीमला आपण इतकं ॲबल करू शकतो की हे जे काही ट्यूमर आहे ते त्याचा अँटीजन फ्री झालेला आहे. तसंच त्याने MSC मॉलिक्यूलला कसं त्याने पूर्णपणे डाऊन रेग्युलेट केलं आहे किंवा इम्युनो सप्रेसिव्ह हे जे काही फॅक्टर वगैरे असतील त्याला तो कसं जनरेट करतो आहे. तर मग हे सगळे जनरेट करूनसुद्धा जे काही ट्यूमर सेल असतील त्याला इम्युनो सिस्टीमला एवढी ॲबिलिटी केलं जातं की जेणेकरून ते इम्युनो सिस्टीम त्याचबरोबर ट्यूमर सेलला रिकग्नाइज करेल आणि त्या ट्यूमर सेलला डिस्ट्रॉय करेल. हे पूर्णपणे स्टडी आपण हे सगळं मेकॅनिझम जर आपण स्टडी केलं तर मग तसंद्वारे आपण इम्युनो सिस्टीमला पूर्णपणे ट्रिगर करून किंवा त्याच्यात आणखी जे काही ॲडव्हान्स थेरपीज वगैरे आहे त्या वापरून त्या ट्यूमर सेलच्या अगेन्स्ट आपण वापरू शकतो. तसंच आपण वेगवेगळे जे काही इम्युनो चेक पॉईंटचा आपण डिस्कस केला तर मग त्याच्यावरती जे काही लिगॅमेंट बाइंड झाल्यामुळे त्याचं इंटरॅक्शन घडून येतं इम्युनो चेक पॉईंटद्वारे. तर त्यामुळे जे काही इनॲक्टिवेट फॉर्ममध्ये जे काही पूर्णपणे जो काही इनिबिशन वगैरे आहे ते चेक पॉईंट आहे तो जातो आहे. तर त्याच्यामुळे जे काही ऑटोइम्युन डिसीजसुद्धा कॉज होत आहे आणि ट्यूमरसुद्धा तिथे त्याचं ग्रोथही होत आहे. तर मग काय केलं जातं
ह्याच्यामुळे ही जी काही प्रोसेस आहे आपल्याला समजल्यामुळे म्हणजे लिगँडचं बाइंड झालं तरी पण मग त्याच्यात आपण एवढे चेंजेस केलेले किंवा इम्युनो रिस्पॉन्स आपण जनरेट केले म्हणजे टी सेलला आपण एवढं मॉडिफाय करायचं की जेणेकरून जे काही इम्युनो सिस्टीम वगैरे तिला आपण एवढं सक्षम बनवायचं की जेणेकरून जे काही टी सेल जे काही प्रोडक्शन होत असतील ते बरोबर किंवा जे काही ट्यूमर सेल आहे त्याला किल करू शकेल. हे आपण सगळे जे काही मेकॅनिझम जर आपण नीट स्टडी केला तर त्याच्याद्वारे आपण हे जे काही पूर्णपणे त्याचे जे ट्यूमर सेल वगैरे असेल तर तिला आपण किल करण्यासाठी वेगवेगळ्या मेकॅनिझम किंवा थेरपीज आपण जे काही कॅन्सर थेरपीज वगैरे आहे ते आपण डेव्हलप वगैरे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ट्यूमर हा कसं काय वेगवेगळ्या जे काही फॅक्टर वगैरे आहेत त्याचा वापर करून जो स्वतःची ग्रोथ ही चालू ठेवतो तसंच वेगवेगळ्या फॅक्टरला कसं डाऊन रेग्युलेट करतो ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की एवढं लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.